माझं लग्न माझ्यापेक्षा 8 वर्षाने मोठ्या असलेल्या विधवा वहिनीसोबत झालं होतं. मी स्पष्टपणे सांगितले की माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. नंतर एका महिन्यानंतर मी दुसरे लग्न केले. माझ्या घराच्या एका कोपऱ्यात माझी वहिनी मोलकरीण म्हणून राहायची. माझ्या आवडीचे लग्न होऊन फक्त 2 महिने झाले होते. तेच माझी वहिनी अचानक बेशुद्ध पडली. मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले. हे ऐकून मला धक्काच बसला. हे कसं काय शक्य होतं? कारण माझ्या वहिनीशी माझे 2 संबंध होते. माझी वहिनी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आणि आमच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. मी लहानपासूनच तिला दीदी म्हणत आलो होतो आणि जेव्हा माझ्या भावाचं लग्न त्यांच्यासोबत झालं तर मी नेहमीच त्यांचा आदर केला. त्यांना मी वहिनी म्हणायचो आणि बहिणीसारखा मान देत होतो. माझ्या भावात आणि वहिनीमध्ये खूप प्रेम होतं. माझा भाऊ वहिनीवर खूप प्रेम करत होता. माझ्या भावाचं वैवाहिक जीवन खूप छान चाललं होतं. पण अचानक त्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. ते म्हणजे माझी वहिनी वांझ होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या कधीच आई बनू शकत नाही. या गोष्टीचा आमच्या कुटुंबावर महापूर आल्यासारखा आघात झाला. आमच्या घरात मूल नसल्यामुळे आम्ही असहाय्य झालो आणि आम्हाला बाळाची फार इच्छा होती. या गोष्टीवरून आईने खूप गोंधळ घातला की मला तर माझ्या मुलाचं मूल बघायचं आहे आणि भावाचं दुसरं लग्न करायचं आहे. पण माझ्या भावाने साफ नकार दिला होता की तो कधी दुसरं लग्न करणार नाही. वहिनी हे सर्व बघून रडत होती पण कधीच काही म्हणत नव्हती. माझे आईवडील भावाला खूप समजावून सांगत होते पण माझ्या भावाने एकही गोष्ट मान्य केली नाही. तो म्हणत होता की मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो. समजावून सांगून सगळेजण थकले होते. शेवटी सगळेजण शांत बसले. पण नंतर असं काही झालं की त्याने आमचं सगळ्यांचं आयुष्य हादरून गेलं. माझ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हा माझी आई माझ्या वहिनीला शिवाय शाप देत असे आणि म्हणायची की तू अपशकुनी आहेस. तुझ्यामुळे माझा मुलगा मेला. माझा मुलगा काही सुख न पाहता निघून गेला आणि मग तिने वहिनीचा हात धरून तिला घर सोडायला लावले आणि म्हणाली की जर ती घरात राहिली तर आमची सर्व सुखे हिरावून घेईल. आईची ही कृती पाहून बाबांना राग आला आणि ते आईला ओरडले की जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत ती इथेच राहील आणि या घरातून कुठेही जाणार नाही. बाबांच्या या विधानावर आई अधिकच संतापली आणि तिने ठरवले की जेव्हा माझ्या लहान मुलाचे लग्न होईल तेव्हा मी तिला या घरातून हाकलून देईल. त्यावेळी आईला कोणी काही बोलले नाही पण मला माझ्या वहिनीची खूप दया यायची. मी आईला एकांतात समजावण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्यावर रागवायची आणि संशयही घ्यायची. म्हणून मी आता आईला समजावून सांगणे देखील सोडून दिलं होतं. ती जे काही करेल तिच्या कृतीला ती स्वतः जबाबदार असेल. तसेही घरातील दुःखाचे वातावरण संपताच मी आईला माझ्या आत्याच्या घरी माझ्यासाठी त्यांच्या मुलीचा हात मागण्यासाठी पाठवणार होतो. त्यांचं झालं असं की मला माझ्या आत्याची मुलगी खूप आवडली होती आणि मला खात्री होती की माझ्या आईला या नात्यावर कोणताच आक्षेप नसेल कारण ती माझ्या आईची मैत्रीण होती आणि माझी आई तिच्या खूप जवळ होती. बोलता बोलता आई मला हे म्हणाली देखील होती की मला दिव्या सून म्हणून पसंत आहे आणि आईने हे देखील स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत वहिनी या घरात आहे तोपर्यंत या घरात आनंदाची गोष्ट होणार नाही. म्हणून मी देखील गप्प होतो की जेव्हा वहिनीचा पत्ता कट होईल तेव्हा मी आईशी बोलेल. वेळ झपाट्याने निघून गेली आणि 4 महिने उलटून गेले. पण जेव्हा आईचा मूड पूर्णपणे बदलला तेव्हा मला धक्काच बसला. जी आई आधी वहिनीला क्षणभरही सहन करत नव्हती ती आता पूर्णपणे शांत झाली होती. वहिनीला घरी राहून 4 महिने झाले होते. मला वाटले की कदाचित ती बाबांमुळे गप्प बसली असेल. मला आता उशीर करायचा नव्हता म्हणून मी आईला माझ्या नात्याबद्दल सांगितले की मला लग्न करायचे आहे. तू आत्याशी बोल. माझं बोलणं ऐकल्यानंतर आई शांत बसली आणि त्यानंतर ती जी काही बोलली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तुझ्या आत्याबरोबर लग्नाबद्दल बोलणार नाही कारण मला तुझं लग्न तुझ्या वहिनीशी करायचे आहे. आईचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. आई हे कसं काय म्हणू शकत होती? मी आईला म्हणालो की मी हे लग्न करू शकत नाही. आई म्हणाली की तुला तुझ्या वहिनीशीच लग्न करावे लागेल.
जेव्हा आईने माझं ऐकलं नाही तर ही गोष्ट मी माझ्या बाबांना सांगितली. त्यांना देखील हे ऐकून धक्का बसला. त्यांना देखील विश्वास बसत नव्हता की आईला नेमकं काय झालं आहे. त्यांनी आईला खूप समजावून सांगितलं की ही गोष्ट काही योग्य नाही, पण आईला मात्र माझं आणि वहिनीचं लग्न जबरदस्ती लावायचं होतं. नंतर तिने बाबांनाही या गोष्टीसाठी तयार केलं. मला तर माझ्या वहिनीचा खूप तिरस्कार येऊ लागला होता. ती खरोखरच अपशकुनी होती, जिने आमच्या सगळ्यांचा आनंद हिरावून घेतला होता. मी आईला आठवण करून दिली की आता मी तिचा एकुलता एक वारस आहे आणि मुलगा आहे आणि वहिनी ही वांज आहे. माझं वहिनीशी लग्न केलं तर ती कधीच आई होऊ शकत नाही आणि मी बापही होऊ शकत नाही. माझ्या ऐकताच आई गप्प झाली आणि मग मला म्हणाली, तुझी वहिनी एक खास स्त्री आहे. तू म्हणू शकतोस की ती खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. तिचे तुझ्याशी लग्न झाले तर समज की तुझे आयुष्य चांगले होईल. तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरले जाईल. आईच्या बोलण्यावर मी स्तब्ध झालो की अचानक आईचं मत कसं बदललं. कालपर्यंत वहिनी अपशकुनी होती, आज ती कशी नशीबवान ठरली. आणि मग माझ्याकडून अनेक नकार देऊनही ती राजी झाली नाही. मग मी वहिनीला सांगितले की मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही, पण त्या काहीच बोलल्या नाही. त्यांनी आईला नकार दिला. मला तर संशय येत होता की जे काही होत आहे ते माझ्या वहिनीमुळेच होत आहे. त्यांनी नक्कीच आईला काहीतरी केलं आहे आणि खूप नकार देऊनही शेवटी माझं लग्न माझ्या भावाच्या बायकोसोबत झालं. पण लग्नानंतर मी साफ सांगितलं होतं की माझ्याकडून कुठलीही आशा ठेवू नका. मी कधीच त्यांना बायकोचा दर्जा देणार नाही. पण ते सगळं खूप बेफिकीर होते की माझे लग्न झाले तर मी पण त्यांच्या ताब्यात येईन. पण मी माझ्या म्हणण्यावर खरा राहिलो आणि माझ्या वहिनीला पण माझ्या खोलीत आणि माझ्या आयुष्यात येऊ दिले नाही. खरं तर चुकून सुद्धा तिला माझ्या खोलीत येऊ नकोस म्हणून मी तिला सक्तीने मनाई केली होती. तिने सुद्धा निर्दोष असल्याचा भाव आणला आणि गप्प बसली आणि काहीच बोलली नाही. उलट ती घरातील एका कोपऱ्यात मोलकरणीसारखी पडून राहायची. काही दिवसांनी मी पुन्हा माझ्या आईशी माझ्या नात्याची चर्चा केली. तेव्हा मी तुझ्या इच्छेनुसार एक लग्न केलं आहे. आता तू माझ्या मर्जीनुसार दुसरे लग्न कर. माझे बोलणे ऐकून आईला खूप राग आला, पण मी तिला सांगितले की माझे दिव्यावर प्रेम आहे. आई म्हणाली की ती लग्न झालेल्या पुरुषाशी कधीच लग्न करणार नाही. मी माझ्या आईला सांगितले की तू तिला पटवून दे. माझ्या दृष्टीने या लग्नाला काही महत्त्व नाही. मी दिव्याशी लग्न केले नाही तर मी तुझ्या मोठ्या सुनेलाही घटस्फोट देईन. मला वाटले की आई माझ्या बोलण्याने घाबरली. तिचा चेहरा लाल झाला. तर आईचा घाबरलेला चेहरा पाहून मी आणखीनच सिंह झालो. वहिनीला घटस्फोट देण्याच्या विचाराने माझी आई इतकी का घाबरली हे माझ्या लक्षातही आले नाही. मी विचार केला की असे कोणते कारण आहे ज्यामुळे माझ्या वहिनीची शत्रू असलेली माझी आई अचानक माझ्या वहिनीवर प्रेम करू लागली. त्यामागे एक मोठे रहस्य होते, पण हे रहस्य माझ्या आयुष्यात वादळ आणणार असूनही मी याकडे लक्ष दिले नाही. आणि माझी धमकी एवढी होती की आई आत्याशी बोलायला तयार झाली आणि मग ती आत्याशी बोललीच नाही तर आत्याला पण पटवले. आणि माझ्या लग्नाच्या एका महिन्यातच मी दुसरे लग्न करून माझ्या बायकोला घरी आणले. जेव्हा अचानक माझी पहिली पत्नी, जी पूर्वी माझी वहिनी होती, तिने एक विचित्र प्रथा सुरू केली की ती माझ्या पत्नीसाठी दररोज तिळाचे लाडू आणायची आणि म्हणायची की खा, त्यामुळे तुला लवकर आनंदाची बातमी मिळेल. माझी बायको ते लाडू खात होती, तर पूनम तिच्या सवतेवर इतका दयाळूपणा का करत असेल या विचाराने मी माझ्या पहिल्या पत्नीकडे विचित्र नजरेने पाहत होतो. पण नंतर मला जाणवले की माझी पत्नी जेव्हा जेव्हा तिळाचे लाडू खाते तेव्हा ती पूर्णपणे विचित्र वागते. त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो. माझ्या आवडीचे लग्न होऊन फक्त 2 महिने झाले होते तेव्हा एके दिवशी माझी पहिली बायको अचानक बेशुद्ध पडली आणि हे पाहून आम्ही सगळे खूप अस्वस्थ झालो. मला पण लाज वाटली की आम्ही तिला घरची सगळी कामे करायला लावली. आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचं सांगितलं. ते ऐकून मला धक्काच बसला. ती गरोदर असल्याचे ऐकताच आम्हा सर्वांचा अविश्वास बसला, कारण माझी पहिली पत्नी वांज होती. आपली सवत गरोदर आहे हे ऐकून माझ्या पत्नीचा चेहरा लाल झाला होता.
मला देखील या गोष्टीचा फार मोठा धक्का बसला होता. मी तिला कधीच जवळ केले नाही. मग ती गर्भवती कशी झाली? मी घरात खूप गोंधळ घातला. मी सांगितले की मी तर तिला स्पर्शही केला नाही आणि ही आई देखील होऊ शकत नाही. ही तर वांज आहे. माझं बोलणं ऐकून आईने माझ्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली की हे तर तुझं मूल आहे आणि आपल्या मुलाला असं कोणी बोलतं का? मी आईकडे बघितलं. ती अशा प्रकारे कसं काय बोलू शकत होती? मी आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी एका चुकीच्या स्त्रीसोबत माझं नाव जोडू शकत नाही. मी तिला घटस्फोट देईन. घटस्फोटाचे नाव ऐकताच माझ्या बायकोने माझ्यापुढे हात जोडले आणि म्हणाली की मला घटस्फोट देऊ नका. मी तसं काहीही केलं नाही. हे मूल तुमचंच आहे. ती असं बोलल्यावर मला आणखीनच राग आला आणि मी रागातच घराच्या बाहेर पडलो. नातू येणार म्हणून माझे आई वडील तर खूप आनंदात होते. खरं तर हा त्यांचा नातू आणि माझाही मुलगा नव्हता. जर मी माझ्या वहिनीवर आरोप केले किंवा तिला घटस्फोट दिला तर ती माझ्याशी संबंध तोडेल. यावर मी ठरवले की मी पूनमचे गैरकृत्य लोकांसमोर उघड करीन, जेणेकरून शालीनतेचा पडदा दूर होईल आणि पूनमचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल. मी गुपचूप तिचा मेडिकल रिपोर्ट घेतला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि दुसऱ्या डॉक्टरांकडून फाईल चेक करून घेतली. पण जेव्हा DNA टेस्टचा रिपोर्ट आला तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते बाळ तर... माझं नाव अमोल आहे आणि मी नाशिकसारख्या शहरात राहत होतो. मी चांगला शिकलेला होतो आणि माझ्या जीवनात खूप आनंदी होतो. माझा मोठा भाऊ देखील खूप चांगला होता आणि तो माझ्या मावशीच्या मुलीला पसंत करत होता. पण माझ्या आईला मात्र पूनम अजिबात पसंत नव्हती. तिने या लग्नावरून घरात खूप भांडणे केली, पण माझ्या दादाने तिची एकही गोष्ट मान्य केली नाही. आईने त्यांना समजावले की वहिनीचे पाय अपशकुनी आहेत. ती जन्मल्यापासून काही चांगलं घडलं नाही. पण भावाला पटलं नाही. मग काळाच्या ओघात आम्हीही भावाकडून पराभव स्वीकारला. आईला वहिनीचं कुठलंच काम आवडत नव्हतं. ती माझ्यासमोर नेहमीच दिव्याचं नाव घेत होती की दिव्या खूप चांगली मुलगी आहे. मला देखील फार आनंद होत होता, कारण मी देखील दिव्यावर प्रेम करत होतो. माझा रस्ता सोपा होता. त्यानंतर आईला वहिनी विरोधात अशी एक गोष्ट माहीत झाली ज्यामुळे सगळेच वहिनीच्या विरोधात गेले आणि दादाचं पुन्हा एकदा दुसरं लग्न करण्याच्या मागे लागले. माझी वहिनी वांज होती, पण इथे देखील दादा आईच्या विरोधात बोलला आणि त्यांनी दुसरं लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. पण त्यानंतर दादा जास्त काळ राहिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. दादाचा मृत्यू झाला नाही तेच आई एका क्षणासाठी देखील वहिनीला सहन करायला तयार नव्हती. वहिनीच्या मागे पुढे देखील कोणीच नव्हतं. वहिनी नेहमी शांत बसून आपले अश्रू ढाळत बसायची. पण नंतर अचानक सगळं बदललं. माझ्या वहिनीबद्दल नेहमी वाईट बोलणारी माझी आई तिची स्तुती करू लागली. तिने माझं लग्न माझ्या वहिनीशी करायचं ठरवलं आणि माझ्या विधवा वहिनीला माझी बायको बनवलं, जी माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी होती. मी तिचा आदर केला. ती माझ्या भावाची विधवा होती, पण मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारू शकत नव्हतो. म्हणून मी तिला कधीच माझ्या जवळ येऊ दिले नाही. आणि मग वहिनीशी लग्न करण्यासाठी एक अट अशीही होती की या लग्नानंतर तिने माझे दिव्याशी लग्न लावून द्यावे, आणि तिनेही तसेच केले. पण माझी आई वहिनीसाठी एवढं का करत होती हे मला कळत नव्हतं. आईने आत्याला माझ्या आणि दिव्याच्या लग्नासाठी तयार केलं. सुरुवातीला तर ती आईवर खूप नाराज होती की तिने दिव्याला सोडून तिच्या अपशकुनी सुनेला माझी बायको बनवलं. पण आईने तिची मजबुरी सांगितली आणि म्हणाली की ते तर फक्त नावालाच लग्न आहे. नंतर खूप विचार करून त्यांनी लग्नासाठी होकार दिला. दिव्याने या लग्नाला खूप आक्षेप घेतला होता की ती विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही. पण ज्याप्रमाणे मी माझ्या विधवा वहिनीशी लग्न केले तेव्हा माझं कोणीही ऐकलं नाही, त्याचप्रमाणे दिव्याचंही कोणीही ऐकलं नाही आणि तिचं लग्न माझ्यासोबत झालं. पण लग्नानंतर पूनम दिव्याची खूप काळजी घ्यायची आणि दिव्या देखील पूनमसोबत बोलत होती. दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. पूनम तिला रोज तिळाचा लाडू खाऊ घालत होती आणि दिव्या जेवढ्या गप्पा पूनमसोबत मारत होती तेवढं माझ्याशी बोलत नव्हती. आणि खास करून जेव्हा ती तिळाचा लाडू खायची तेव्हा ती माझ्यावर खूप चिडायची आणि माझ्याजवळ देखील येत नव्हती.
आणि रोज रात्री मी झोपी गेलो आहे ही खात्री करूनच ती रूममध्ये येत होती. तिच्या या वागण्यामुळे मी फार वैतागलो होतो आणि मला विश्वास बसला होता की हे सगळं माझी विधवा वहिनी म्हणजे पूनम करत आहे. मी काहीतरी मोठं पाऊल उचलणार किंवा तिला काही म्हणणार त्या अगोदरच ती प्रेग्नेंट झाली. मी पुन्हा पुन्हा सांगूनही की ते बाळ माझं नाही, कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता हे खूप झाले होते, त्यामुळे मी DNA टेस्ट केली. रिपोर्ट वाचून माझ्या अंगालाच काटा उभा राहिला. मी हातात फाईल घेऊन उभा होतो आणि त्याच्यावर जे लिहिलं होतं ते मी पुन्हा पुन्हा वाचत होतो. मला विश्वास बसत नव्हता की हे सत्य आहे. आता मात्र माझं डोकं फिरलं होतं. पूनमने हे सर्व कसं काय केलं होतं? मी रागाने उठलो आणि घरी जाऊ लागलो. मी ठरवलं होतं की आता मी हे सर्व सहन करणार नाही. मी पूनमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि तिला सर्व हकीकत विचारणार. मी घरी गेलो तेव्हा दार उघडच होतं. मी सरळ पूनमच्या रूममध्ये गेलो, पण आतमध्ये रडण्याचा आवाज ऐकून मी जागीच थांबलो. मी तर श्वास घ्यायला देखील विसरलो होतो. आतमध्ये मी जे काही ऐकलं होतं त्यामुळे मी आतून पूर्णपणे तुटून गेलो होतो. माझ्यासोबत एवढा मोठा धोका करण्यात आला होता. माझ्या भावना हिरावून घेतल्या होत्या. मी रडत होतो. जेव्हा दिव्या माझ्याजवळ आली आणि म्हणाली की मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे, मी एक नजर दिव्यावर टाकली. तेवढ्यात माझी आई देखील रूममध्ये आली आणि म्हणाली की दिव्या बाळा, तू हे काय म्हणत आहेस? मी माझ्या त्या बायकोकडे बघितलं जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो, पण तिने माझ्यासोबत जे काय केलं होतं ते मी कधीच विसरू शकत नव्हतो. जेव्हा दिव्या म्हणाली की तुम्ही पूनमसोबत संबंध ठेवले आहे, ती तुमच्या मुलाची आई होणार आहे, त्यामुळे मी देखील तुमच्यासोबत राहू शकत नाही, मला घटस्फोट हवा आहे. मी मागचा पुढचा काहीच विचार न करता तिला घटस्फोट दिला. पूनम आणि आई माझ्याकडे आश्चर्याने बघू लागल्या, कारण त्यांना अजिबात अंदाज नव्हता की मी तिला घटस्फोट देईन. कारण आता मला दिव्याची किळस येऊ लागली होती आणि मी एक मिनिट देखील तिच्यासोबत राहू शकत नव्हतो. दिव्या रडतच आपल्या रूममध्ये सामान घेऊ लागली. तेव्हा आईने माझ्या एक जोरदार कानाखाली दिली आणि म्हणाली की मी माझ्या नंदेला काय उत्तर देणार आहे? ती माझं जगणं मुश्किल करेल. आईच्या बोलण्यावर मी रडतच म्हणालो, मला विश्वास आहे की या सर्व गोष्टींमध्ये तुझा देखील हात आहे. मला तर वाटतं की मी पूनमला देखील घटस्फोट द्यावा आणि तुला देखील सोडून जावं. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळला आहे. माझं बोलणं ऐकून आई एकदम गप्प बसली होती आणि दिव्या देखील आपलं सामान सोडून भीतीने माझ्याकडे बघत होती. आई भीतच म्हणाली की मी काय केलं आहे? मी आईला म्हणालो, मला सगळं खरं खरं सांग की हे सगळं का केलं, कारण मला तुमच्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहे. सगळ्या हकीकतवरून पडदा बाजूला झाला आहे. माझं बोलणं ऐकून आई रडू लागली आणि सर्व हकीकत सांगू लागली. माझ्या भावाचं आणि पूनमचं लग्न हे त्यांच्या पसंतीचं होतं, पण आई पूनमला अजिबात पसंत करत नव्हती. म्हणूनच माझ्या भावाने या गोष्टीचा फायदा उठवला आणि सर्व संपत्ती वहिनीच्या नावावर केली. वांज माझी वहिनी नाही तर माझा भाऊ होता आणि ही गोष्ट माझ्या भावाला माहीत होती. म्हणूनच माझ्या भावाने वहिनीला धमकी दिली की तिने जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर तो तिला घटस्फोट देईल. दुसरीकडे वहिनी वांज आणि अपशकुनीचे टोमणे खाऊन पूर्णपणे खचून गेली होती आणि त्यात अजून एक संकट त्यांच्यावर कोसळलं की माझ्या भावाचा मृत्यू झाला आणि आईने याला देखील तिलाच गुन्हेगार मानलं. एके रात्री आई पाणी प्यायला उठली तेव्हा तिला वहिनीच्या खोलीतून आवाज ऐकू आला. ती खोलीच्या दिशेने गेली आणि आतमध्ये वहिनीला रडताना पाहून आणि संपूर्ण हकीकत ऐकून आईला वाईट वाटले. तिला तिची वृत्ती आठवत होती. ती अचानक देवाच्या कहरामुळे घाबरली आणि तिने आपल्या कृत्याबद्दल वहिनीची माफी मागितली आणि खूप रडली. मग आईने माझं लग्न माझ्या विधवा वहिनीसोबत लावण्याचं ठरवलं आणि तिने तसं केलं. मी दुसऱ्या लग्नाचा हट्ट केल्यानंतर ती माझ्या आत्याशी बोलली तर आत्याने देखील साफ नकार दिला, पण आईने त्यांना या लग्नासाठी तयार केलं. पण लग्न ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिव्या आईजवळ आली आणि आईला म्हणाली की मी दुसरं कोणावर तरी प्रेम करते आणि त्याच्याशिवाय राहू शकत नाही. दिव्याचं बोलणं ऐकून आई फार काळजीत पडली होती.
मग तिने दिव्याला समजावून सांगितलं की तू आता लग्न कर. काही काळानंतर परिस्थिती बरी झाल्यानंतर तू घटस्फोट दे. तू घटस्फोट घेतल्यानंतर तुझी आई तुझं लग्न तुझ्या आवडीच्या मुलाशी लावून देईल, नाहीतर ती त्या गरीब मुलाशी तुझं लग्न कधीच लावून देणार नाही. हे सत्य होतं की दिव्याला जो मुलगा पसंत होता तो खूप गरीब होता आणि आत्याने कधीच दिव्याचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं नसतं. दिव्याने आईचा सल्ला मान्य केला तर आईने विचार केला की एकदा तिचे लग्न झाले की दिव्या त्या मुलाला विसरेल आणि काही दिवसांनी ती हे नाते स्वीकारेल. दिव्यानेही माझ्याकडे या नात्याबद्दल काही वेळ मागितला जो मी तिला दिला, पण ती मला टाळत राहिली आणि रात्रीच्या अंधारात माझ्या रूममध्ये यायची. पण ती अंधारात येणारी दिव्या नाही तर पूनम होती आणि हा सर्व प्लॅन माझ्या आईचाच होता. कारण दिव्या माझ्यासोबत राहायला तयार नव्हती आणि तिला पूनमसोबत माझे संबंध या बळाद्वारे मजबूत करायचे होते. आणि सकाळ होताच दिव्या आपल्या रूममध्ये आणि पूनम आपल्या रूममध्ये जात होती. अशा रीतीने दिव्याने माझ्याकडे येणं किंवा हे नातं स्वीकारणं सोयीस्कर वाटलं नाही, कारण माझ्याशी लग्न होऊनही ते स्वतःला दुसऱ्याची अमानत मानत होती. DNA रिपोर्टवर हे बाळ माझं असल्याचं बघून मी दगडासारखा उभा होतो. पण मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा आई आणि पूनम दिव्याला समजावत होत्या की तिने घटस्फोट देऊन आपलं आयुष्य खराब करू नये. तरीही दिव्या अनोळखी माणसावर तिचं प्रेम व्यक्त करत होती, जे माझ्या सन्मानाला ठेच पोहोचवणारं होतं. म्हणून मी तिला घटस्फोट दिला होता. मी सगळ्यांवरच नाराज होतो. माझी आई देखील काळजीत होती. दिव्या मला सोडून गेली होती आणि तिने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न देखील केलं होतं. 9 महिन्यानंतर माझ्या घरात एका मुलाने जन्म घेतला आणि त्याला बघून माझं हृदय गहिवरून आलं. मी पूनमचा देखील स्वीकार केला. काही वर्ष झाली आहेत. माझ्या घरी अजून 2 मुलांनी जन्म घेतला आणि आता मी पूनमवर खूप प्रेम करतो, कारण ती खूप चांगली आणि प्रेमळ पत्नी आहे. तर मित्रांनो, मला या कथेतून एवढे सांगायचं आहे की बळजबरीने कुणालाही तुमच्या आयुष्यात सामील करू नका आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुणाचाही समावेश करायला भाग पाडले जात असेल तर त्या व्यक्तीला साथ द्या. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कथा शेवटपर्यंत बघितली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.